राष्ट्रवादी पक्षातून वगळण्यात आलेले सेल फ्रंट मधले नव्हतेच विरोधक एक कागद दाखवत आहेत, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीच्या पक्षातून काही फ्रंटल वगळण्यात आलेले आहेत, त्यामध्ये ओबीसी, सामाजिक न्याय आणि इतर सेलचा समावेश आहे। त्यांनी अर्धवट माहिती माध्यमांना दिलेली आहे। ही माहिती धादांत खोटी आहे। आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत आणि यामध्ये फादर बॉडी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, युवक बॉडी तसंच विद्यार्थी आणि सेवा दलांचा समावेश आहे असं स्पष्टीकरण सूरज चव्हाण यांनी दिले। त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले तर या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचा इशारा सुद्धा सुनील तटकरे यांनी दिलाय। हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत। हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। ही आहे 27.1 आर्टिकलमधलं आपलं त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे त्याच्यावरची ही माहिती आहे। तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली, त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधला 28.1, त्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे। त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही। त्यांनी माहितीसह, कागदपत्रासह, सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे। या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन। तर यावर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूया त्यांनी काय म्हटलंय। पवार साहेब होते, त्यांचा पक्ष होता, त्यावेळेस ते पुरोगामी विचाराला घेऊन चालवत होते, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवरायांचा। पण आता मात्र ते सर्व गुंडाळून आज ह्या पक्षाची वाटचाल ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करून त्याच मार्गाने जाते आहे हे स्पष्ट झालेलं आहे।